नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण चर्चा करतोय 11th फिजिक्सचा फर्स्ट चॅप्टर ज्याचं नाव आहे युनिट्स अँड मेजरमेंट. यावर चर्चा करतोय. या अगोदर आपण फंडामेंटल क्वांटिटीज, फंडामेंटल युनिट्स आणि डिराइव्ड क्वांटिटीज, डिराइव्ड युनिट्स यावर चर्चा केली आणि आज आपण सप्लिमेंटरी युनिट्सवर चर्चा करणार आहोत आणि तिथून पुढचा जो पार्ट आहे तो आज आपण पाहणार आहोत. ओके, नवीन असाल आपल्या चॅनलवर आणि अजूनपर्यंत आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर प्लीज आत्ताच आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल. ओके, आणि या अगोदरचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल, पहिल्या पार्टमध्ये आपण एवढ्या सगळ्या पॉईंट कव्हर केलेत, तर तो व्हिडिओ प्लीज बघा. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याची लिंक देतो. ओके, बघा सप्लिमेंटरी युनिट म्हणजे काय. बिसाइड द 7 फंडामेंटल और बेसिक युनिट देर आर 2 more युनिट्स कॉल्ड सप्लिमेंटरी युनिट. बघा या ठिकाणी इथं जर तुम्ही बघितलं तर हे 7 जे आहेत ना, याला आपण फंडामेंटल क्वांटिटीज म्हणतो आणि या फंडामेंटल क्वांटिटीजचे हे फंडामेंटल युनिट्स झाले. तर अशा प्रकारे या ठिकाणी आणखी काही सप्लिमेंटरी युनिट्स आहेत. त्याच्यामध्ये एक आहे प्लेन अँगल आणि सॉलिड अँगल. डी थिटा, डी ओमेगा, हे जे साईन आहे, हे चिन्ह आहे, याला आपण ओमेगा म्हणतो. हे ग्रीक अल्फाबेट आहे. ओमेगा म्हणजे हा एक ग्रीक अल्फाबेट आहे ओमेगा. डी ओमेगा हा सॉलिड अँगल मोजताना आपण वापरतो. आता प्लेन अँगल म्हणजे काय आणि सॉलिड अँगल म्हणजे काय. प्लेन अँगल आपला साधा आपण बघतो तर तो सांगत असताना इथं म्हणतात की दिस इज द रेशो ऑफ द लेंथ ऑफ ॲन आर्क ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल ऑफ द सर्कल ॲज शो इन फिगर 1.1. आता समजा तुमच्याकडे एक सर्कल आहे 1.1, बघू आपण फिगर. हा सर्कल आहे समजा. आता या सर्कलला जरा खोलू, नीट नाही आला सर्कल. ओके, या सर्कलमध्ये समजा मी इथे एक थिटा घेतला. आता ही रेडियस आहे आणि हा समजा तुम्हाला थिटा काढायचा प्लेन अँगल आणि याला आपण काय म्हणतो, आर्क म्हणतो, याला आपण डी ऑफ एस म्हणतो आणि ही रेडियस आहे. ओके, आता याच्यामध्ये ते काय म्हणतात, द रेशो ऑफ द लेंथ ऑफ ॲन आर्क, ही जी आर्क आहे डी एस ती, आणि त्याचबरोबर ऑफ अ सर्कल टू द रेडियस ऑफ द सर्कल, सर्कलची जी रेडियस आहे, या दोघांचा जो रेशो आहे तो रेशो म्हणजे हा डी थिटा असं यांचं म्हणणं आहे. बघा, दस डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर. बघा, डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर या ठिकाणी आपण म्हणू शकतो द अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ अ सर्कल. म्हणजे हा थिटा काढण्याचा हा रेशो आहे. हा रेशो म्हणजे हा थिटा असणार आहे डी एस अपॉन आर, आणि हा जो थिटा आहे तो रेडियनमध्ये असू शकतो. ओके, हे आपण मॅथमॅटिकमध्ये बघितलं. इज द अँगल सबटेंडेड बाय आर्क ॲट द सेंटर ऑफ द सर्कल. इट इज मेजर्ड इन रेडियन, त्याला आपण रेडियनमध्ये मेजर करतो. ओके, ॲन अँगल थिटा इन रेडियन इज डिनोटेड ॲज थिटा रेडियन. थिटा आणि वरती हा सी असतो तो रेडियन. हे जे मेजरमेंट आहे ते रेडियनमध्ये असणार आहे, ते डिग्रीमध्ये नसणार आहे. अँगलचं मेजरमेंट आपण डिग्रीमध्ये जसं मोजत होतो मागच्या वर्षीपासून, तसं रेडियनमध्ये सुद्धा असतं आणि ते रेडियनमधलं मेजरमेंट जे आहे अँगलचं, या प्लेन अँगलचं, ते काय असणार आहे, डी एस अपॉन आर. हे लक्षात ठेवा, हा पॉईंट नीट समजून घ्या. यानंतर सॉलिड अँगल म्हणजे काय. बघा, इथं ही रेडियस आहे आणि इथं हा डी एस आहे. डी एस अपॉन आर इज इक्वल टू डी थिटा. ओके, डी थिटा इज इक्वल टू डी एस अपॉन आर म्हणजे लेंथ ऑफ ॲन आर्क अपॉन रेडियस ऑफ सर्कल. बघा, हा झाला. आता दुसरा जो आपण काय करू, प्लेन अँगल. प्लेन अँगल नंतर हा सॉलिड अँगल. हा वरचा जो आहे तो प्लेन अँगल आणि खालचा सॉलिड अँगल. जसं प्लेन अँगलमध्ये सर्कल असतो तसं सॉलिड अँगलमध्ये आपण काय करणार की बाबा, सॉलिड अँगलमध्ये आपल्याला घ्यावं लागणार आहे स्पेअर. ओके, स्पेअर आपण बघितला. स्पेअर म्हणजे काय, तर तो स्पेअर म्हणजे गोल आपण त्याला म्हणतो. जसं क्रिकेटचा चेंडू वगैरे असतो ना आपण, क्रिकेटचा बॉल वगैरे, तसं. तर तो सॉलिड अँगल जो आहे तो इथून काढला जातो. बघा, इथं दिलेला आहे हा. तर बघूयात आपण सॉलिड अँगलची डेफिनेशन. दिस इज द 3 डायमेन्शनल अँगल ऑफ डी थिटा. 3 डायमेन्शनल अँगल आहे बरं का, अँड इज डिफाईन्ड ॲज द एरिया ऑफ पोर्शन ऑफ सरफेस ऑफ अ स्पेअर टू द स्क्वेअर ऑफ रेडियस ऑफ द स्पेअर. म्हणजे हा काय म्हणतोय की सरफेस ऑफ द स्पेअर, म्हणजे उदाहरणार्थ समजा माझ्याकडे हा वॉटरमेलन इथं फोटो एक बघा या ठिकाणी कलिंगडाचा. आता हे जे कलिंगड आहे याला समजा हा एवढा भाग काढला बाहेर, याला आपण समजा 4 अँगल दिलेत नाही तर 4 साईड दिल्यात ना, त्याच्याऐवजी 3च साईड्स असतील अशा त्या काढल्या. म्हणजे हा वरचा जो सरफेस एरिया असणार याचा, किंवा याचा एवढा जो हा चौकोन दिसेल तुम्हाला एवढा असा, याचा हा सरफेस एरिया किंवा हा सरफेस एरिया, तो घेऊन एक अँगल जर तयार झाला. बघा, अशा प्रकारे इथं डायग्राममध्ये आपल्याला एक अँगल दिसेल. बघा, एक मिनिट आपण डायग्राममध्ये जाऊयात. कुठे गेला आपला डायग्राम, अरे हां, बघा इथं या डायग्राममध्ये बघा, हा असा एक असेल बाबा, इथं 4 दिसतं, चला 4 आहे.
या डायग्राममध्ये असणारा अँगल म्हणजे जसं आपण कलिंगडाची खाप ती काढली, 4 अँगल आहेत, 4च अँगल आहेत पकडू आपण. तो ॲक्च्युली कलिंगड जो आहे तो आपला वॉटरमेलन जो आहे तो सर्कल नव्हता, सर्कल आकृती नाही, तो एक थोडासा स्पेअर टाईप होता. पण हा सर्कल समजा त्याला मधून कट केला आणि इथं जो असा अँगल तयार होणार इथं मध्ये, हा सॉलिड अँगल असणार आहे बरं का, लक्षात घ्या, हा सॉलिड अँगल असणार आहे. मग याचा रेशो काय असणार आहे, सॉलिड अँगलचं मेजरमेंट काय असणार आहे, ही रेडियस तर आहे डिवायडेड बाय हा जो वरचा जो सरफेस असणार आहे, मी तुम्हाला मगाशी म्हटलं जर आपण वेगळा अँगल हे घेऊ, वरचा जो हा सरफेस असणार आहे बघा, हा जो सरफेस तुम्हाला दिसतो याचा एरिया, त्याला आपण डी ऑफ ए, याला आपण डिवाइड करायचं रेडियसच्या स्क्वेअरने. ही जी रेडियस असेल त्या रेडियसच्या स्क्वेअरने डिवाइड केलं तर तुम्हाला तो अँगल दिसणार आहे बघा, डी ऑफ ए अपॉन डी ए अपॉन आर स्क्वेअर, म्हणजे हा वरचा एरिया अपॉन आर स्क्वेअर जर केला तर तो अँगल मिळणार आहे. इज द सॉलिड अँगल सबटेंडेड बाय एरिया डी एस ॲट ओ ॲज शो इन फिगर 1.1b. इट इज मेजर इन स्टेरेडियन्स. ओके, स्टायरेडियन्स, त्याला आपण स्टेरेडियन्स आपण म्हणतो, जसं तो वरचा रेडियन होता तसा हा स्टेरेडियन्स आहे. ओके, अ स्पेअर ऑफ रेडियस आर हॅज सरफेस एरिया 4πr². ओके, thus the solid angle subtended by the entire sphere at its center is omega is equal to 4πr² अपॉन आर स्क्वेअर जर केलं तर 4π स्टेअर हा एरिया त्याचा येतो. म्हणजे त्याचा जो काही अँगल असणार आहे तो 4π अँगल असू शकतो. ओके, तो ओमेगा आपण 4π म्हणतो, पण तो काढण्याचा फॉर्म्युला जो आहे तो डी ए अपॉन आर स्क्वेअर असणार आहे, म्हणजे हा वरचा एरिया अपॉन आर स्क्वेअर. तर अशा प्रकारे एकंदरीत मित्रांनो आपण ही कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट जी आहे आपण ती समजून घेऊ शकतो. ओके, आता थोडंसं पुढे जाऊयात. हे एक एक्झाम्पल दिलं आहे, त्या एक्झाम्पलकडे आता आपण नाही वळत, आपण पुढच्या काही मुद्द्यांवरती चर्चा करूयात. कन्व्हेक्शन्स ऑफ द फॉर द यूज ऑफ युनिट्स. आता जे युनिट्स आहेत त्या युनिट्स वापरण्यासंदर्भात काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत, मुद्दे आहेत, नियम आहेत, ते आपल्याला समजून घ्यावे लागतील. तर हे तुम्हाला विचारले जाऊ शकतात परीक्षेला. पहिला मुद्दा काय, युनिट ऑफ एव्हरी फिजिकल क्वांटिटी शुड बी रिप्रेझेंटेड बाय इट्स सिम्बॉल. कुठल्याही क्वांटिटीचं जे युनिट आहे ते आपण सिम्बॉलने दाखवतो. म्हणजे 10 मीटर मला म्हणायचं तर 10 आणि इथे एम करतो, मी डायरेक्ट पूर्ण मीटर लिहित नाही. ओके, त्याच्यामुळे ते युनिट जे आहे ते कधीसुद्धा सिम्बॉलने आपण दर्शवतो, पूर्ण लिहित नाही, हे लक्षात घ्या. किलोग्रॅमला फक्त आपण के जी लिहितो, पूर्ण किलोग्रॅम लिहित नाही. फुल नेम ऑफ अ युनिट ऑलवेज स्टार्ट विथ स्मॉलर लेटर इवन द नेम ऑफ आफ्टर अ पर्सन. बघा, 1 न्यूटन, 1 जूल, बट सिम्बॉल फॉर युनिट नेम आफ्टर अ पर्सन शुड बी इन कॅपिटल लेटर अँड आफ्टर सायंटिस्ट न्यूटन, जे आफ्टर सायंटिस्ट जूल. बघा, जर मला फुल नेम लिहायचं युनिटचं, समजा मला सांगितलं की बाबा एखाद्या गोष्टीचं वजन जे आहे, वेट जे आहे 1 न्यूटन आहे, तर मी 1 न्यूटन लिहिणार, NAWTON. जर मला पूर्ण नाव लिहायचं असेल तर मी 1 न्यूटन लिहिणार, पूर्ण वाक्य, पूर्ण मला जर लिहायचं असेल न्यूटन असं पूर्ण वर्ड लिहायचं असेल तर. पण ज्याला मी फक्त मला समजा 10 न्यूटन वजन आहे, फक्त एनच लिहायचा, पहिलाच लिहायचा एन, तर त्यावेळेस तो कॅपिटल पाहिजे एन. आलं लक्षात, 10 न्यूटन. जर शास्त्रज्ञाचं नाव असेल, न्यूटन हा शास्त्रज्ञ आहे, त्याचं नाव आहे या युनिटमध्ये, तर तिथं 10 एन आपल्याला म्हणावं लागेल. आणि पूर्ण नाव लिहायचं तर तो एन स्मॉल पाहिजे, आणि फक्त एनच लिहायचा आहे, पहिलाच सिम्बॉल, पहिलंच लेटर, तर एन कॅपिटल पाहिजे, हे लक्षात ठेवायचं आहे. ओके, तिसरा पॉईंट आहे, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट टेक प्लुरल फ्रॉम. फॉर एक्झाम्पल, फोर्स जो आहे 20 न्यूटन आहे, 20 न्यूटन्स एस नाही लावायचा, अनेक वचनामध्ये नाही लिहायचं. 20 न्यूटन म्हणजे म्हणजे जे काही अनेक वचनामध्ये आपल्याला सिम्बॉल नाही लिहायचा. ओके, येस, एकाच याच्यामध्ये लिहायचं, सिंग्युलर फॉर्ममध्ये लिहायचं आहे. फोर्थ पॉईंट, सिम्बॉल फॉर युनिट्स डू नॉट कंटेन एनी फुल स्टॉप ॲट द एंड ऑफ रिकमेंडेड लेटर. आता समजा तुम्ही वजन लिहिलं ना, 25 kgs लिहायचं, त्याच्या पुढं 25 kg पुढं टिंब नाही लिहायचं, पुढं फुल स्टॉप नाही लिहायचा. 25 kg नंतर कधीच फुल स्टॉप वगैरे नाही लिहायचा, फुल स्टॉप नाही चालत, हे पण लक्षात घ्यायचं याच्यानंतर. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे, द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटन ॲज 1 फॉर एक्झाम्पल, SI युनिट ऑफ ॲक्सेलरेशन इज मीटर पर सेकंड, आपण त्याला म्हणू शकतो, त्याचा स्क्वेअर म्हणू शकतो. आणि तर मीटर पर स्क्वेअर ऑर मीटर, आणि इथं खाली एक तुम्हाला स्पेस दिला आहे बघा, इथं एक स्पेस आहे. बट मीटर पर सेकंड 2 अशा प्रकारे इथं हे चालणार नाही आपल्याला, बरोबर ना. मीटर पर सेकंडचा स्क्वेअर आहे ना, तर मग स्क्वेअरच्या ऐवजी मीटर पर यस करायला चालणार नाही, हे लक्षात घ्या. म्हणजे इथं सांगितलं द युनिट्स ऑफ फिजिकल क्वांटिटीज इन न्यूमरेटर
अँड डिनॉमिनेटर शुड बी रिटर्न ॲज 1 रेशो लिहायचा. 3 ट्रिपल रेशोमध्ये नाही लिहायचा, एकाच रेशोमध्ये आलं पाहिजे. मीटर पर सेकंद तिथं यस करून चालणार नाही. आणि तर जर असं लिहायचं आहे मीटर पर सेकंड म्हणजे मीटर डिवायडेड बाय सेकंदचा वर्ग. मीटर नंतर ह्या सेकंदच्या वर्गाला जर आपण वर लिहिलं तर इथं स्पेस दिला पाहिजे तुम्ही, आणि नंतर स्क्वेअर केला, नंतर रेस टू केला पाहिजे. ओके, तर इथं हा स्पेस देणं खूप गरजेचं आहे, हे लक्षात घ्या. जर मला असं लिहायचं असेल तर त्या पुढे त्या संदर्भात आपण बघूया. त्याच्यानंतर 6 नंबरचा जो पॉईंट आहे तो काय आहे, यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स अँड सिम्बॉल फॉर युनिट्स इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस बाय कॉम्बिनेशन ऑफ टू. बघा, यूज ऑफ द कॉम्बिनेशन, ज्यावेळेस आपण कॉम्बिनेशनचा वापर करतो, 2 प्रकारचे युनिट्स जर आपण एका टायमाला वापरू, तर या ठिकाणी कसं करता येईल बघा. यूज ऑफ कॉम्बिनेशन ऑफ युनिट्स, जर युनिट्सचं कॉम्बिनेशन असेल, अँड सिम्बॉल फॉर युनिट्स इज अवॉइडेड. सिम्बॉल फॉर बघा, सिम्बॉल फॉर युनिट्स इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस बाय कॉम्बिनेशन ऑफ टू. बघा एक्झाम्पल बघा, जर जूल के जी आहे, द युनिट काय बाबा, जूल के जी. के इज करेक्ट व्हाईल जूल के जी के इज नॉट करेक्ट. बघा या ठिकाणी त्यांनी काय सांगितलं आहे की हे जे जूल पर के जी पूर्ण नाव लिहिणं हे करेक्ट नाही आहे. इथं नुसतं जे लिहिणं गरजेचं आहे. म्हणजे यूज कॉम्बिनेशन ऑफ 2 युनिट्स अँड सिम्बॉल फॉर युनिट्स इज अवॉइडेड वेन फिजिकल क्वांटिटी इज एक्सप्रेस बाय कॉम्बिनेशन ऑफ 2. जर दोघांचं कॉम्बिनेशन असेल तर इथं या ठिकाणी आपल्याला इथं पूर्ण हे नाव लिहिणं चुकीचं आहे. तर इथं फक्त जूल जे आहे त्याचा फक्त जे आपण या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे पूर्ण वाक्यामध्ये म्हणजे पूर्ण वर्ड नाही लिहायचा, त्याचं अद्याक्षर आहे तेच लिहायचे ते कॅपिटलमध्ये, असं यांचं म्हणणं आहे. अ परफिक्स symbol is used before the symbol of units. These thus perfect symbol and unit symbol consecutive a new symbol for the units which can be raised to a positive or negative power of 10. बघा या ठिकाणी अ परफेक्ट सिम्बॉल इज यूज बिफोर द सिम्बॉल ऑफ युनिट. जर तुम्हाला परफेक्टचा जो सिम्बॉल आहे तो युनिटच्या अगोदर लिहायचा आहे. म्हणजे 10चा वर्ग 10चा घन वगैरे आपण लिहितो तो. ओके, आणि तो 10च्या पॉवरमध्ये. बघा एक्झाम्पल इथं बघा ना, या ठिकाणी 1 मिली सेकंड म्हणजे काय, 10⁻⁻30 सेकंड याचा अर्थ असतो. 1 मायक्रोसेकंड म्हणजे काय, 10⁻⁻6 आणि नंतर मग तुम्ही सेकंड जे युनिट लिहिलं असं नाही लिहून चालणार ना. 10 नंतर यस लिहिला नंतर -6 असं नाही चालणार. ओके, तर इथं 10⁻⁻6 सेकंड. 1 नॅनोसेकंड इज इक्वल टू 10⁻⁹9 10⁻⁹9 सेकंड. ओके, यूज ऑफ डबल प्रफिक्स इज अवॉइडेड वेन सिंगल प्रफिक्स इज अवेलेबल. सिंगल प्रफिक्स जर अवेलेबल असेल तर डबल प्रफिक्सचा वापर करायचा नाही. 10⁻⁻6 सेकंड असेल तर इज इक्वल टू 1 मायक्रोसेकंड लिहायचं, नॉट 1 MMS 1 मिली सेकंड असं काय करायचं नाही आहे. एकच या ठिकाणी वापरायचं आहे आपल्याला. ओके, एकच प्रफिक्स वापरायचं आहे. आणि 8वा जो पॉईंट आहे तो काय बाबा या ठिकाणी सांगतात की स्पेस ऑर हायफन मस्ट बी इंट्रोड्यूस वाईल इंडिकेटिंग मल्टिप्लिकेशन ऑफ 2 युनिट्स. 2 युनिट्सचं जर मल्टिप्लिकेशन असेल या ठिकाणी तर तिथं हायफेन द्यायचा किंवा एक स्पेस सोडणं खूप गरजेचं आहे. आता इथं मीटर पर सेकंड म्हणजे मीटर डिवायडेड बाय सेकंड असतो. मीटर इथं सेकंड⁻1 असतो, तो वर गेला तर -s⁻1 राहणार असणार. मग इथं या दोघांच्या मध्ये ना एक स्पेस देणं गरजेचं आहे किंवा हायफेन म्हणजे ही डॅश अशा प्रकारे आपण मारतो ना ती गरजेचं आहे. म्हणजे मीटर पर सेकंडला तुम्ही अशा प्रकारे लिहू शकता. इथं एम आणि एसच्या मध्ये गॅप आहे, किंवा एम हायफेन मीटर हायफेन एस पॉवर ऑफ -1 इथे एक अशी डॅश लिहू शकता. नॉट मीटर पर सेकंड⁻1 मीटर MS⁻−1 असं नका लिहू. याचा अर्थ असा होऊ शकतो मिली सेकंड वगैरे अर्थ याचा होऊ शकतो. तर एकंदरीत हे काही मुद्दे आहेत मित्रांनो जे खूप इम्पॉर्टन्स आहेत, तर ते तुमच्या नक्कीच लक्षात आले असतील. ओके, आता पुढचा जो पॉईंट आहे तो काय, मेजरमेंट ऑफ लेंथ. ओके, लेंथ जे आहे त्या लेंथचं मेजरमेंट नेमकं कसं केलं जातं यावरती आपण थोडीशी चर्चा करू शकतो, परंतु ती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करूयात. तर आत्ता आपण इथंच थांबू. नक्कीच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल.
आणि या अगोदरची व्हिडिओ जी आहे ती डिस्क्रिप्शनमध्ये तिची लिंक दिली आहे या अगोदरच्या व्हिडिओची. बाय सगळ्यांना, धन्यवाद.